एक सोलार सिस्टीम आहे. म्हणजे मी का सोलार सिस्टीम सूर्यमालाचं रिव्हॉल्युशन केले. आता नमस्कार मित्रांनो, आपण रत्नपारखी कोचिंग क्लासेस यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला सुरुवात पाहतोय. तर ह्या छोट्या मुलीनं किती व्यवस्थित प्रोजेक्ट आपण सादर केलेला आहे हे पाहू शकता. तर बाळा, हे काय नेमकं? ही एक सोलार सिस्टीम आहे. म्हणजे मी का सोलार सिस्टीम सूर्यमालाचं रिव्हॉल्युशन केले. आता हे ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य पण हे स्वतःभोवती फिरत असते. आणि आपली पृथ्वी तिसऱ्या नंबरला येते. सूर्यापासून पृथ्वी तिसऱ्या नंबरला येते आणि पृथ्वीला लाईट सूर्यापासून मिळतो. आणि आपल्याला सूर्य आपल्या एक म्हणजे पृथ्वीला सॅटेलाईट आहे, ते म्हणजे चंद्र आहे. चंद्र आपल्याला रात्री दिसतो, कारण की सूर्याचा प्रकाश नाही पोहोचल्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो. आणि दिवसा आपल्याला चंद्र दिसत नाही, कारण की सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्र दिसत नाही. आणि आपल्या सूर्यमालेत म्हणजे आठ ग्रह आहेत. त्यांपैकी सर्वात छोटं मर्क्युरी आहे. आणि सूर्य हे म्हणजे हायड्रोजनचा गोळा आहे असं आपण म्हणतात. आणि ते सूर्य आता सध्या तर हेलियममध्ये रूपांतर होईल असं सांगत आहेत. थँक्यू. मित्रांनो, सूर्यमालेची ह्या दीदीनं सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या सूर्यमालेमध्ये प्लेटो हा ग्रह काल बाहेर झाला, म्हणजे सूर्यमालेच्या बाहेर गेला. हे प्रकार मला माहीत नव्हता, परंतु ह्या छोट्या बाळानं मला सांगितलं की सूर्यमालेतील प्लेटो हा ग्रह हे बाहेर गेलेला. हे किती महत्त्वाची माहिती ह्या बाळानं सांगितलेली आहे. असेच महत्त्वाचे प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत. चला तर पुढं पाहूया. थोडं हे माहिती तर जवळ घे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे वैभव पंजाबराव. मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. माझ्या सायन्स प्रोजेक्टचे नाव ग्लोबल. मी बनवलेल्या या मॉडेलमध्ये पूर्वीच्या काळी असलेल्या पृथ्वीवरील सुंदर निसर्ग दाखवला आहे. पण टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट तंत्रज्ञानाच्या अधिविकासामुळे पृथ्वीवरील सुंदर निसर्ग दाखवला आहे. पण टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये तंत्रज्ञानाच्या अधिविकासामुळे प्रदूषण दिवसांदिवस वाढल्याशिवाय वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ह्या छोट्या दीदीने सुद्धा खूप छान अशी प्रोजेक्ट आयोजित केला आहे आणि त्याबद्दल माहिती खूप छान सांगितलेली आहे. चला तर आपण पुढचे प्रोजेक्ट हे कव्हर करूया. हां बाळा, नमस्कार, माझे नाव शिवतेज हनुमान शिंदे. मी 4थी इयत्तेत शिकतो. माझ्या सायन्स प्रोजेक्टचे नाव बायोगॅस प्लांट मॉडेल आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित ॲनारोबिकच्या वातावरणात झाली तर बायोगॅसची निर्मिती होते. यात मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड असते. बायोगॅसमध्ये 55 ते 60% मिथेन असते, तर उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. कार्बन डायऑक्साईड या उज्ज्वलशील वायूमुळे याची उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस संकुचित करून लोखंडी सिलेंडरमध्ये भरतात. धन्यवाद. मित्रांनो, ह्या प्रदर्शनासाठी काही पालकही आलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊया. मॅडम, तुम्हाला हे प्रोजेक्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? चांगले मॅडम दरवर्षी घेतात. आता तरी पण 4-5 वर्ष झाले त्यांना. माझे 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांच्या क्लासमध्ये आणि असाच प्रोजेक्ट प्रत्येक कोचिंग क्लासेसनं आयोजित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हां. तर मित्रांनो, काळाची गरज पाहून असे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले पाहिजे असं पालकांचं मत आहे. हां, धन्यवाद. मित्रांनो, एका छोट्या बालकाचं आपण थोडक्यात तिच्या प्रोजेक्टबद्दल आपण माहिती विचारू. तुझं काय ते प्रोजेक्टचं नाव काय?
म्हणजे अंकुरण ही संज्ञा काय, म्हणजे नेमकं काय? Good evening, my name is Aditya Ramdas Khund. My project name is अंकुरण. अंकुरण म्हणजे बी रुजून त्यातून अंकुरण बाहेर येण्याची प्रक्रिया होते. म्हणजेच अंकुरणासाठी आवश्यक असलेल्या पाणी, चांगली मृदा व प्रकाश यांची आवश्यकता असते. अंकुरणाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे अधिभूमिक व दुसरा म्हणजे अधोभूमिक. अधिभूमिक प्रकारांमध्ये बीजांमध्ये बीजपत्र हे बीजांमधूनच बाहेर पडते व तर अधोभूमिक प्रकारांमध्ये बीजपत्र हे बीजावनातच राहते. अनुकूल अशा परे बीजे रुजतात व त्यापासून नवीन रोपे तयार होतात. अंकुरण हा वनस्पतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे की अंकुरणाची खूप लवकर वाढ होते. भिजत घातलेल्या कडधान्याला येणारे मोड हे नेहमीच्या पाहण्यातील एक उत्तम उदाहरणच आहे. धन्यवाद बाळा, खूप छान माहिती दिलीस. बाळा, तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? नमस्कार, माझे नाव वैष्णवी ज्ञानेश्वर बोबडे. माझ्या सायन्स प्रोजेक्टचे नाव आहे अन्नसाखळी. जसं की निसर्गात अनेक अन्नसाखळ्या असतात, जसं की एक सजीव हा दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतो. जसे की उदाहरणार्थ सूर्यप्रकाशापासून वनस्पती तयार होतात आणि वनस्पती हे अन्न तयार करून वनस्पतीला मांसाहारी प्राणी खातात व मांसाहारी प्राण्याला शाकाहारी प्राणी खातात. शाकाहारी प्राणी हा सर्वात भक्ष्य प्राणी असून तो मेल्यानंतर त्याचे जमिनीत विघटन होते व जमिनीत विघटन झाल्यावर शाकाहारी प्राण्याला किडे मासे मांस खाऊन ते पुन्हा प्रयत्न होतात. धन्यवाद. बाळा. बाळा, तुझं काय हे? हां, राहू द्या, सोड. हे काय आहे तुझं? कोणता प्रोजेक्ट आहे? फुलपाखराचे जीवनचक्र. फुलपाखराचे जीवनचक्र. तर फुलपाखराचं जीवनचक्र कसं असते? पुन्हा अंडी, अळी, कोश व प्रौढ. अंडी, अळी, कोश व प्रौढ. हॅलो फ्रेंड्स, माझे नाव समर्थ मार्कुंड. मी आता 2रीत शिकतो. माझ्या सायन्स प्रोजेक्टचे नाव लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखराचे जीवनचक्र. मित्रांनो, आपल्याला आकर्षक व सुंदर दिसणारे फुलपाखरू 4 अवस्थेतून जात असते. अंडी, अळी, कोश व प्रौढ या फुलपाखराच्या 4 अवस्था असतात. फुलपाखराने अंडी घातल्यावर त्यातून एक अळी बाहेर पडते. तिची भूक प्रचंड असते. ती पाने कुरतडून खाते. खूप छान बाळा, खूप छान माहिती सांगितली. आणि फुलपाखराच्या 4 अवस्था ह्या बाळानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. My project name is motion and type of motion. Motion means the continuous displacement of an object is called the motion. Type of motion: oscillatory motion, circular motion, linear motion, etc. And oscillatory motion is the motion of a body that is oscillating, swinging back and forth is called oscillatory motion. Example: fan. And circular motion is the motion of a body that is circular path, and circular motion is called circular motion. Example: giant wheel. थँक्यू बाळा, खूप छान माहिती सांगितलीस तू. फर्स्ट सांगायचं. हातात घे. बाळा, तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? डेलिसेस वर्किंग मॉडेल. सांग, थोडक्यात माहिती सांग त्याबद्दल. नमस्कार, माझे नाव श्रुती हनुमान शिंदे. मी आता 7वीच्या वर्गात शिकत आहे.
डायलायझेट कृत्रिम किडनीत रक्ताचे शुद्धीकरण कसे होते ते या सायन्स प्रोजेक्टमध्ये पाहणार आहे. शरीरातून शुद्धी करण्यासाठी येणारे रक्त एका बाजूने आत जाऊन हजारो पातळ नळ्यांत वाटले जाते. कृत्रिम किडनीच्या दुसऱ्या बाजूने दाबाबरोबर येणारे डायलायझेट द्रव व रक्त शुद्ध करण्यासाठी पातळ नळ्यांच्या आजूबाजूला 4 दिशांनी वाटले जाते. डायलायझेट मध्ये रक्त वरून खाली आणि डायलायझेटमध्ये वरून खालून वर रक्त येते. थँक्यू. धन्यवाद बाळा, खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल माहिती काय आहे सांग. My name is Rishabh Rishikesh Madhavada. I am from class 4. Today I am going to tell you about landform. My topic is landforms. This is desert. Desert are area that receive very little or no rainfall. These are plains. Plains are flat lands. These are hills. Hills are area that are not as tall as mountain are called hills. These are mountain. Mountain are the highest area on the earth. Volcano. This is volcano. Volcano is an opening crust in which lava, ash and gases escape. This is island. Island is a piece of land that's surrounded by water on all sides. Thank you. मित्रांनो, आपण बासुऱ्याच्या कोचिंग क्लासेसमध्ये आलेलो आहोत. तर तिला विचारू काय आहे नेमकं इथं. माझ्या क्लासेसमध्ये आमचे सर वगैरे आहेत. आमच्या क्लासेसमध्ये माझ्या क्लासेसचं नाव आहे रत्न पार्किंग कोचिंग क्लासेस. तर आम्ही जे म्हणजे मी त्या क्लासेसमध्ये शिकते आणि आज सायन्स एक्झिबिशन आहे आमचं. तर मी पण प्रोजेक्ट केलेला आहे. प्रोजेक्ट सादर केलेला आहे. टेरेस फार्मिंग. आणि तुझ्या बऱ्याचशा मैत्रिणींसुद्धा खूप चांगले असे प्रोजेक्ट सादर केलेले असतील. हां. तर ह्याबद्दल तुला काय सांगायचं म्हणजे क्लासेसबद्दल. म्हणजे माझे क्लासेस खूपच छान आहेत. मला वाटतं की म्हणजे हर वेळेस कोणी पण म्हणजे असं कोणी मुलं पहिलीपासून आहेत. पण मी आत्ताच आलेले आहे. मला वाटलं नव्हतं इतकं छान शिकवतात. मला वाटलं नव्हतं. तर मी पहिल्यांदा आलेले आहे. म्हणजे तेव्हाच लावलेलं होतं मला ट्युशन. तर इथं खूप छान शिकवतात. इथे रत्न पार्किंग सर आहेत, मॅडम आहेत. खूप छान शिकवतात. तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. काळाच्या ओघामध्ये प्रत्येकालाच वाटतं, प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपला पाल्य खूप चांगल्या प्रकारे शिकला पाहिजे आणि खूप काहीतरी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी नाव केलं पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु काळाची गरज पाहता आपल्याला कोचिंग क्लासेसची गरज असते. आता भरपूर मोठ्या शाळा झालेल्या आहेत. लोकसंख्येच्या माध्यमातून लोकसंख्येचा विचार केला तर शाळेमध्ये संख्या खूपच वाढलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष देणं थोडंसं दुर्लक्ष होतं. ह्याचाच एक भाग म्हणून हे उणीव दूर करण्यासाठी आपल्या परिसरामध्ये अनेक कोचिंग क्लासेस असतात. आता शासनाचं धोरण असं थोडंसं कोचिंग कोर्सेसच्या बाबतीत थोडंसं दुर्लक्ष झालं किंवा शासनानं काही गाईडलाईन ठरवून दिलेले आहेत. त्या गाईडलाईननुसारच कोचिंग क्लासेस चालवावेत असं शासनाचं धोरण आहे. त्या शासनाच्या धोरणानुसार काही कोचिंग क्लासेस चालवतात. तर परभणीमध्ये रत्न पार्किंग कोचिंग क्लासेस आहे आणि गांधी विद्यालयाच्या समोरच आहे. आणि ह्या ठिकाणी खूप मोठं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे आणि हे विज्ञान प्रदर्शन आहे. तर हे विज्ञान प्रदर्शन रत्न पार्किंग कोचिंग क्लासेस यांचे सर्वस्व असणारे सर आणि मॅडम यांनी आयोजन केलेलं आहे. तर त्यांना आपण विचारू की हे प्रदर्शन तुम्ही कसं आयोजित केलं आणि कधीपासून आयोजित केलं आहे. माईक जवळ घ्या सर. हां नमस्कार. माईक जवळ. हां नमस्कार. मी संदीप रत्नपारकी कोचिंग क्लासेसचे संचालक. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण क्लासेसमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतो आहे. त्यामुळं काय होते, मुलांना एक प्रकारची प्रेरणा मिळते आहे की नाही. लहानपणीपासून त्यांचा जो ॲक्टिव्हिटीकडे कल आहे तो जास्त येतो त्याच्यामध्ये. आणि दरवर्षी आपण असा प्रोग्राम राबवत असतो. नमस्कार. मी कोमल रत्नपारकी कोचिंग क्लासेसची संचालिका. सरांसोबत मी 5 वर्षापासून जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मी कोचिंग क्लास घेते
आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की मुलांमध्ये लहान मूल जे आहे त्यांना आपण जर सांगितलं तर ते त्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यामध्ये एक कुठेतरी एक विज्ञानाविषयीची आवड निर्माण होत असते, कारण की आवड असते त्यांच्यामध्ये. प्रश्न विचारत असतात, त्या प्रश्नांचे उत्तर पालक आणि शिक्षक या नात्याने आपण द्यायला पाहिजे. मग त्या मुलांचे जे काही प्रश्न आहे किंवा त्यांना जाणून घेण्याची इच्छा अजून जागृत झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही रत्नबारकी कोचिंग क्लासेसतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. तर अगोदरपेक्षा आता खूप छान रिस्पॉन्स येतो आहे मुलांकडनं. मुलंही खूप याच्याने करतात, म्हणजे खूप उत्साहाने मुलांनी पण सहभाग घेतात. पॅरेंट्स पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत आणि त्यामुळे मुलांची जी विज्ञानाविषयीची आवड आहे ती पण छान होती आहे. 3री-4थीचे मुलं जे आहेत तर ते शेतीविषयक माहिती मिळवतात. ते बायोगॅस कसं आहे, बायोगॅस प्लांट, सोलर प्लांटविषयी माहिती, टेरेस फार्मिंग किंवा पृथ्वीचं फिरणं किंवा आणखीन यासारखे बरेच सारे गोष्टी आहे की इलेक्ट्रॉनिकचे पण उपक्रम काही मुलांनी छान पद्धतीने केलेले आहे. चांगला रिस्पॉन्स येतो आहे आणि आमचे विद्यार्थी त्याच्यातून काहीतरी शिकत जातात, ते घडत जातात, ते याच्यातच आम्हाला आनंद आहे. वागतकर सरांनी आम्हाला आमच्या क्लासेसला भेट दिली आणि हा जो व्हिडिओ तयार केला किंवा आम्हाला जे काही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सरांचे रत्नबारकी कोचिंग क्लासेसतर्फे मी धन्यवाद करते. थँक्यू. चला तर मित्रांनो, आपण ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट अर्थात